उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या खांदेपालटच्या विचारात असल्याची चर्चा सुरू आहे। सध्या ते 4 मंत्र्यांवर नाराज असून शिंदेंनी बैठक घेत या मंत्र्यांना झापल्याची माहिती आहे। ठाकरे गटातून 6 खासदार फुटून शिंदे गटात आले। त्यानंतर आता ठाकरे गटाचे काही आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे। फुटून आलेल्या खासदारांमधील 2 खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाच्या संपर्कात असलेल्या ठाकरे गटाच्या आमदारांनाही मंत्रिपदाचं आमिष दाखवलं जाऊ शकतं असं म्हटलं जातंय। आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी 4 मंत्र्यांना झापत जनतेची कामे करा, मतदारसंघावर लक्ष द्या, नाहीतर खांदेपालट अटल असल्याचं मंत्र्यांना स्पष्ट सांगितलंय। त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भूकंप होणार का? शिंदे गटात नेमकं काय सुरू आहे? संजय शिरसाट यांना अभिजित दिपकेंच्या कुटुंबाची भेट घेणं महागात पडू शकतं का? ते 4 मंत्री कोण आहेत पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता, आपण पाहतायत LS मराठी। शिंदे गटाचे नेते काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतात। शिंदे गटाचे नेते कधी कुणाला मारहाण करताना दिसतात, तर कधी कुणावर खालच्या भाषेत टीका करताना दिसतात, तर कधी मंत्र्यांच्या पैशाच्या बॅगासोबत व्हिडिओ व्हायरल होतो। शिंदे गटाचे नेते चर्चेत राहण्याचं एकही कारण सोडत नाहीत। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक घेतली होती। त्यावेळी एकनाथ शिंदेंनी 4 प्रमुख मंत्र्यांची कडक शब्दात शाळा घेतली आहे। मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची ही प्री कॅबिनेट बैठक पार पडली। यावेळी जनतेची कामे न करणाऱ्या आणि मतदारसंघात दुर्लक्ष करणाऱ्या मंत्र्यांना काम सुधारा, मतदारसंघावर लक्ष द्या, अन्यथा खांदेपालट अटळ आहे, अशा थेट शब्दात मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचा सज्जड दम एकनाथ शिंदेने दिलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही मंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या संथ कारभारावर प्रचंड नाराज आहेत। प्री कॅबिनेट बैठकीत हा राग अनावर झालाय। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पक्षाची पिछेहाट रोखण्यासाठी मंत्र्यांनी मंत्रालयात बसून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरणं गरजेचं आहे, अशी तंबी त्यांनी दिल्याची माहिती आहे। केवळ मंत्रिपद मिळालं म्हणून चालणार नाहीये, जनतेची कामं वेळीत मार्गी लागली पाहिजेत, असं त्यांनी स्पष्ट केलंय। जर मतदारसंघात वेळ दिला नाही आणि पक्ष संघटनेची वाढ झाली नाही, तर आगामी काळात खांदेपालट अटळ आहे, अशा अत्यंत कडक शब्दात शिंदेंनी मंत्र्यांना सुनावलंय। तसंच आतापासून दर 3 महिन्यांनी प्रत्येक मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल आणि काम न करणाऱ्यांची थेट हकालपट्टी करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिल्याची चर्चा आहे। राजकीय वर्तुळात आणि सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार एकनाथ शिंदे ज्या 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराज आहेत, त्यापैकी 3 प्रमुख मंत्र्यांची नावं आता चर्चेत आहेत। यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, वने व मदत पुनर्वसन मंत्री संजय राठोड आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा प्रामुख्याने समावेश असल्याची चर्चा आहे। तर चौथ्या मंत्र्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र हे चौथं नाव गुलाबराव पाटील यांचं आता असण्याची शक्यता वर्तवली जाते। गुलाबराव पाटील हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात। या मंत्र्यांच्या विभागातील फाईल्स वेळेवर क्लिअर न होणं, स्थानिक कार्यकर्त्यांच्या तक्रारींचं निवारण न करणं आणि मतदारसंघात जनतेशी आलेला संपर्क तुटणं या प्रमुख कारणांमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्यावर कमालीचे नाराज आहेत, अशी माहिती आहे। या संपूर्ण वादात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे मंत्रिपद सर्वाधिक धोक्यात असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्याचं मुख्य कारण म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या कुटुंबियांची संजय शिरसाट यांनी घेतलेली भेट। या आंदोलनादरम्यान अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांनी महायुती सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपच्या विरोधात अत्यंत तीव्र आणि आक्रमक भूमिका घेतली होती। असं असतानाही महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री असूनही संजय शिरसाट यांनी थेट दिपके यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। शिरसाट यांच्या या भूमिकेमुळे भाजपचे वरिष्ठ नेते कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे शिरसाट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। या बैठकीत शिंदेंनी शिरसाट यांच्या या पावलावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे आगामी संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात शिरसाट यांचे मंत्रिपद जाण्याची चिन्ह आहेत। उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्र्यांना दिलेल्या या फायनल वॉर्निंगमुळे आणि मंत्रिमंडळात होणाऱ्या संभाव्य खांदेपालटामुळे शिंदे गटात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे।
तर दुसरीकडे ठाकरे गटातून 6 खासदार फुटून शिंदे गटात आल्यानंतर आता ठाकरे गटाचे काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. या 6 खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर या संपर्कात असलेल्या आमदारांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मोठी पदे किंवा मंत्रिपदाचे आमिष दाखवून पक्षात ओढण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे काम न करणाऱ्या जुन्या मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन येणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. आता सध्या जी 4 मंत्र्यांची नावं चर्चेत आहेत त्या मंत्र्यांना डच्चू मिळेल असंही नाहीये. शिंदेंनी फक्त त्यांना दम दिला आहे. संजय शिरसाट यांनी दिपकेंची भेट घेतल्यामुळे जरी सध्या एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे, मात्र शिंदेंना विचारल्याशिवाय संजय शिरसाट आमदार बच्चू कडू दिपकेंच्या भेटीला जाऊ शकत नाहीत असं म्हटलं जातंय. शिंदे गट अभिजित दिपकेंची जवळीक साधत तरुणांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. भाजपचं केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून अभिजित दिपकेंना आपल्या बाजूने वळवू शकतं असंही म्हटलं जातंय. तर संजय राठोड यांच्या पाठीमागे बंजारा समाजाची मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांना बाजूला करणं अवघड आहे. तर दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्याबाबत सांगणं सध्या मुश्किल आहे. पण याच मंत्र्यांवर शिंदे नाराज आहेत का याची अधिकृत माहिती सध्या तरी समोर आलेली नाहीये. त्यामुळे शिंदे कोणत्या 4 मंत्र्यांना डच्चू देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.